मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। तर लाडक्या बहिणींना आता अजित पवारांनी कोणती घोषणा केली आहे, लाडक्या बहिणीला काय फायदा होणार आहे, काय लाभ होणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो। आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 1 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या 10 महिन्यांचा लाभ महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। तर अजित पवारांनी याबाबत महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे, महत्त्वाची त्यांनी एक विधान केलेलं आहे। तर काय म्हणाले आहेत अजित पवार हे आपण पाहूया। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना तब्बल 40,000पर्यंत कर्ज देण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे। विशेष बाब अशी की हा कर्ज प्रस्ताव लवकरच प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी बँकांशी चर्चा केली जाणार असल्याचे आश्वासनसुद्धा त्यांनी यावेळी दिले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी एक मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या या नवीन प्रस्तावानुसार पात्र महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। तसेच या योजनेचा पात्र महिलांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे हप्ते या योजनेतून वळते केले जातील। तर अजित पवार यांनी हे म्हटले आहे की अजित पवार लाडक्या बहिणींना 40,000चे कर्ज उपलब्ध करून देणार आहे आणि जे महिन्याला 1500 रुपये महिन्याला येतात त्यातूनच या कर्जाची परतफेड अजित पवार करणार आहे, अशी अजित पवार म्हटलेले आहेत। तर हा अजित पवारचा निर्णयाशी आपण सहमत आहात का? असं काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीशी हा व्हिडिओ शेअर करा।